अहिल्यानगर शहरातील नालेगाव गाडगीळ पटांगण, चितळे रोड तसेच गांधी मैदान येथील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त त्वरित करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विकी वाघ यांनी महापालिकेकडे केली आहे। शहरातील नालेगाव गाडगीळ पटांगण, चितळे रोड, दिल्ली गेट, गांधी मैदान या परिसरामध्ये मोकाट कुत्रे टोळक्याने फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण होऊन त्रस्त झाले आहे। कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांना रस्त्यावरून फिरणे देखील कठीण झाले। लहान मुलांवर अक्षरशः कुत्र्यांची टोळकी हल्ला करत जखमी करत आहे। एखाद्या दिवशी अनुचित घटना घडण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। नालेगाव येथे माझ्या 5 वर्षाच्या लहान मुलावर कुत्र्याने हल्ला केला। त्यानंतर उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे नेण्यात आलं। यावेळी दररोज नागरिकांवर कुत्र्यांचे हल्ले होत असून मोठ्या प्रमाणात रेबीज इंजेक्शन लागत आहे, अशी माहिती सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आली आहे। महानगरपालिकेच्या कुठल्याही उपाययोजना नसल्यामुळे शहरातील नागरिकांना कुत्र्यांच्या समस्येला सामोरे जावे लागते। तरी येत्या 8 दिवसात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा महानगरपालिकेत अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये कुत्रे सोडण्याचे आंदोलन केले जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते विकी वाघ यांनी निवेदनाद्वारे महानगरपालिकेचा उपायुक्त विजयकुमार मुंडे यांना दिलाय। यावेळी प्राध्यापक माणिकराव विधाते, सुरेश बनसोडे, भैया रोहकले, राकेश मिसाळ, गौरव सुरसे, गणेश दातरंगे, पैलवान अनिल वाणी, दत्ता वामन, अनिरुद्ध भोर, अक्षय पवार, संदीप ठाणगे, करण लांडे, बंटी काकडे, शिवम भंडारी, अतुल कावळे, अण्णा नायर, शुभम कावळे, मंथन चव्हाण, प्रसाद कपिले आदी उपस्थित होते। प्राध्यापक माणिकराव विधाते म्हणाले की नालेगाव येथे विकी वाघ यांच्या 5 वर्षाच्या मुलावर मोकाट कुत्र्याने हल्ला केलाय। महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना विविध संकटांना सामोरे जावे लागतंय। आता गेल्या 2 वर्षांपासून महानगरपालिकेवर प्रशासक राज्य असून त्यांनी नगरसेवकांसारखे काम करणे गरजेचे आहे, मात्र त्यांच्याकडून चांगले काम होताना दिसत नाही। कुत्र्यांच्या त्रासाला नागरिक अक्षरशः कंटाळले आहे, तरी महानगरपालिकेने कुत्र्यांचा बंदोबस्त तातडीने करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले। सुरेश बनसोडे म्हणाले की शहरात दररोज कुत्रे नागरिकांना चाव घेत आहेत। गोरगरीब जनता या गोष्टींबाबत कोणाकडे न्याय मागतील। या पुढील काळात जर शहरात कुत्र्यांनी नागरिकांचा चावा घेतल्यास महानगरपालिकेमध्ये हिंसक कुत्रे आणून आयुक्त उपायुक्त यांच्या अंगावर सोडले जातील। कुठल्याही प्रकारे शहरात कुत्रे पकडले जात नसून त्यांच्यावर कुठलीही शस्त्रक्रिया केली जात नसल्यामुळे कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। त्यामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत। येथे 8 दिवसात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अन्यथा आंदोलनाला सामोरे जा, असा इशारा यावेळी देण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।